श्रावण महिना सुरू होणार आहे। पहिला श्रावण महिना आहे, तर आपण श्रावण महिना उपवास सोडण्यासाठी सात्विक थाळी करणार आहोत। कारण या महिन्यामध्ये बरेचसे उपवास तापास असतात। उपवास सोडण्यासाठी सात्विक हे जेवण हवंच असतं। असं हे कांदा लसूण विरहित सात्विक पण झटपट तयार करता येते। ही थाळी कशी करायची ते बघणार आहोत। अगदी झटपट चमचमीत पदार्थ आहेत, नेहमीपेक्षा अगदी तासाभरामध्ये ही तुम्ही थाळी बनवू शकता। आणि गोडामध्ये सुद्धा आपण छान अशी खीर देखील बनवली आहे। अप्रतिम चवीची लागते ही सुद्धा खीर। आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओ आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा ही सात्विक थाळी। आणि अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा। आणि तुम्ही ह्या रेसिपी इंस्टाग्रामवरती फेसबुकवर देखील पाहू शकता। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे दोन्ही कुकरचे डब्बे घेतलेले आहेत। तर एका कुकरमध्ये चवळी आहे ती रात्रभर भिजवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे। रात्रभर छान भिजते चवळी। जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही गरम पाणी टाकून सुद्धा भिजवू शकता। अगदी 2 ते 3 तासामध्ये भिजून जाईल। आणि दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये मी घेतलेले पाव कप इतकी तुरीची डाळ, ती आता आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। धुवून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे। पाणी टाकल्यानंतर बुडेल इतपत पाणी टाकायचं, डाळ अगदी जास्त टाकायचं नाही। आणि चवळीमध्ये देखील पाणी टाकायचे। पाणी टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये हळद टाकायची थोडीशी चिमूटभर, म्हणजे आपल्या डाळीला कलर छान येतो। आणि चवळीमध्ये सुद्धा आपल्याला अगदी पाव चमचा आपल्याला हळद टाकायचे। दोन्ही ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर दोन्ही आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये तेल टाकायचं। तेल टाकल्यानंतर हे डब्बे आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायचे। आणि या कुकरच्यात आपल्याला झाकण लावायचं आहे कुकरचं, डब्बे ठेवून घेतल्यानंतर। आणि आपल्याला गॅस आहे तो चालू करायचा। गॅसची आच आहे ती मीडियम ठेवून हा कुकरच्यात आपल्याला साधारण 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, 2 ते 3। आता इकडे शिट्ट्या होत आहेत, तर आपण इथे लगेच कणिक मळायला घेणार आहोत। तर इथे मी मोठ्या ताटामध्ये घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ इथे मी कपाने 3 कप घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी अंदाजे सुद्धा घेऊ शकता। आता पीठ घेतलेलं आहे मी 3 कप इतकं ताटामध्ये काढून कपाने। तुम्ही या ठिकाणी वाटीने देखील प्रमाण घेऊ शकता किंवा असं सुद्धा घेऊ शकता, काही हरकत नाही। तुम्हाला कशी हवे कमी जास्त त्यानुसार। आता इथे काढल्यानंतर आपल्याला चिमूटभर म्हणजे थोडंसं मीठ टाकायचं आहे, कणकीमध्ये मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला। पाणी टाकत आता आपल्याला कणकेचा आहे तो गोळा मळून घ्यायचा आहे। थोडं थोडं टाकायचं आहे पाणी, अगदी जास्त टाकायचं नाही, एकदमच थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला कणिक आहे ती आपण चपातीला अगदी जास्त घट्ट नाही मळायची, पुरीपेक्षा आपण चपातीला मळतो अगदी तशी मळून घ्यायची मीडियम पद्धतीची, म्हणजे पोळीसुद्धा छान लाटता येते आपल्याला। मग आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकत छान कणिक देखील मळून घेते। इथे बघू शकता तुम्ही अगदी 4 ते 5 मिनिटांनंतर आपली कणिक देखील मळून झालेली आहे, छान देखील मळली गेलेली आहे। आता थोडंसं तेल टाकायचं, कणिक आहे ती एकसारखी करून घ्यायची। इथे आपली कणिक देखील मळून झालेली आहे। आता या कणकीच्या गोळ्यावरती एकसारखी करून घेतल्यानंतर ह्याला झाकण ठेवायचे। आणि ही कणिक साधारण अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचे। कणिक भिजते तोपर्यंत आपण इथे कुकर लावून घेणार आहोत भाताचा। तर इथे मी 1 कप इतके तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तो पाण्याने आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। 2 ते 3 पाण्याचे पावडर वगैरे असते ती निघून जाते। आता 2 ते 3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे। 2 मिनिटे आपल्याला हे तांदूळ असेच भिजत ठेवायचे। तर इथे मी गॅसवरती कुकर देखील ठेवलेला आहे। गॅसवरती कुकर ठेवल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला साधारण 1.5 कप इतकं पाणी घालायचे। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाण्यामध्ये। आणि हा तांदूळ लगेच टाकायचा, तांदूळ देखील भिजला देखील आहे। तांदूळ टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला या कुकरचं झाकण लावायचं आहे। गॅसची आच आहे ती मीडियम ठेवायची आहे। आणि कुकर गॅसवरती ठेवून आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या भाताच्या। आणि ते बघू शकता कुकर देखील झालेला आहे। कुकरच्या साधारण 2 ते 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी।
इथे बघू शकता चवळी देखील छान मऊसर शिजली देखील आहे। आणि इथे आपला चवळी आणि तुरीच्या डाळीचा देखील कुकर देखील तयार झालेला आहे। बघू शकता मऊ शिजलेली आहे। आता ही डाळ सुद्धा शिजली देखील आहे। आता ही डाळ आणि आपल्याला चवळी आहे ती बाजूला ठेवून द्यायची आहे। तर इथे मी घेतलेला आहे अर्धा कप तांदूळ, बासमती घेतलेला आहे, म्हणजे सुगंध छान असतो, त्याच्याकरता खीर देखील अगदी मस्त तयार होते। आता हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बुडेल इतपत पाणी टाकायचं। हा तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचा आहे साधारण अर्धा तास। इथे मी अर्धा तास तांदूळ भिजत ठेवते बाजूला। इथे आता मी घेतलेला आहे कढई घेतलेली आहे नॉनस्टिकची, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे अगदी कॅटलीतल्या पळीने 2 पळी तेल टाकायचे। तेल टाकल्यानंतर साधारण अर्धा चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचा जिरे टाकायचे, चिमूटभर हिंग टाकायचे आपल्याला आणि अद्रकची पेस्ट टाकायचे। लसूण आणि कांदा वगैरे अजिबात वापरायचं नाही या भाजीमध्ये, कांदा लसूण विरहित करतोय आपण भाजी। आणि ह्याच्यामध्ये आपण टमॅटो जो चॉप करून घेतलेला मोठ्या आकाराचा एकच घेतलेला आहे लालबुंद असा, तो टाकायचा आहे। आणि ह्याला छान असं आपल्याला टमॅटो मऊसूत होईपर्यंत, नरम होईपर्यंत आपल्याला याला छान झाकण ठेवायचं आहे याच्यावरती। आता याला झाकण ठेवून आपल्याला साधारण एक 2 ते 3 मिनिट मऊसूत होईपर्यंत झाकण ठेवल्यानंतर ह्याला बघू शकता तुम्ही अगदी मी छान मॅश देखील करून घेतलेला आहे। अगदी मऊसर झालेला आहे टमॅटो, बघू शकताय अगदी फोडी होत्या त्या मस्त मऊसर झालेला आहे तेलामध्ये। आता इथे अर्धा चमचा हळद, अर्धा आपल्याला साधारण 2 चमचे इतकं लाल तिखट टाकायचं, तुम्ही कमी जास्त अधिक करू शकता। इथे गरम मसाला टाकलेला आहे 1.5 चमचा मी। आणि इथे मी शेवटी टाकते किचन किंग मसाला। किचन किंग मसाल्यामुळे अगदी मस्त चव येते आपल्या भाजीला चवळीच्या। तुम्ही या ठिकाणी छोले मसाला देखील वापरू शकता, रेडीमेड मिळतो किराणा माला दुकानामध्ये, किंवा किचन किंग मसाला देखील वापरू शकता। आता चवळी जी आहे आता आपल्याला जी शिजली आहे ना ती ह्याच्यामध्ये टाकायचे। आणि मी तुम्हाला म्हणजे भाजी काय होते अगदी थोडीशी चवळी ठेवायची शेवटी, त्याच्यामुळे काय होतं भाजी आहे ती छान अशी मिळून येते। बघू शकताय हाताने अशी मॅश करायची, किंवा ती मॅशर असतं ना पावभाजी त्याने देखील मॅश करू शकता। आणि ही चवळी मॅश करून टाकल्यामुळे काय होतं आपली भाजी देखील छान मिळून येते। त्याच्याकरता आपल्याला ही चवळी आहे ती छान मॅश करून टाकायची। आणि मी साईडला लगेच गरम पाणी करायला ठेवलं होतं, तुम्हाला जितकी कमी जास्त हवंय त्यानुसार तुम्ही पाणीचं प्रमाण कमी अधिक करू शकता। इथे मी साधारण 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं चवीनुसार। मीठ टाकल्यानंतर ह्याला मिक्स करून घ्यायचं एकदा। शेंगदाण्याचा कूट टाकायचं अगदी 2 चमचे मोठे। आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर इथे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला झाकण ठेवून साधारण आपल्याला 2 ते 3 मिनिट ही भाजी छान अशी एकसारखी आपल्याला उकळी काढून घ्यायची या भाजीची। बघू शकताय उकळी देखील आलेली आहे, भाजी अगदी मस्त कलर आलेला आहे भाजीला, अगदी चमचमीत तयार झालेली आहे। इथे आपली चवळीची भाजी देखील बनवून तयार झाली, ती बाजूला ठेवून देऊयात। आता इथे मी डाळ देखील घोटून घेतलेली आहे पळीनेच, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला या डाळीमध्ये पाणी टाकायचे साधारण अर्धा कप इतकं। आता आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचं आहे छोटा, त्याच्यामध्ये आपल्याला 1 कॅटलीतली पळी तेल टाकायचं आहे, कारण आपल्याला वरणाला फोडणी द्यायची आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचा जिरे टाकायचे। जिरे मोहरी छान फुलले की कढीपत्त्याचे पाने टाकायचे। पाने टाकल्यानंतर साधारण 1 मिरची आहे हिरवी ती कट करून टाकायची अशा पद्धतीने, आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। असं हिरवी मिरचीचं जे वरण आहे ना अगदी अप्रतिम चवीचं लागतं, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आणि थोडीशी अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायचे। हळद टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं ही फोडणी। लसूण वापरायचं नाही आहे इथं। आणि ह्याच्यामध्ये आपण जे घोटून घेतली होती ना डाळ ती टाकायचे आणि झाकण ठेवायचं, म्हणजे जे फोडणी वगैरे असते ती बाजूला उडत नाही झाकण ठेवल्यामुळे। आता या वरणामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे। मीठ टाकल्यानंतर आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं। इथे आपलं झटपट पद्धतीचं वरण देखील बनवून तयार झालेलं आहे। आता आपण एक भाजी करणार आहोत मस्त अशी भेंडीची चटपटीत चवीची। आता इथे मी एका पॅनमध्ये अर्धा पळी कॅटलीची तेल टाकलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचा जिरे टाकायचे, तडतडू द्यायचे, पुन्हा हिंग टाकायचा, कोथिंबीर टाकायची, कढीपत्ताचे पाने
आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत ते कट करून टाकलेल्या आहेत छोट्या आकारामध्ये, ते टाकायचे. आणि ह्याचा भेंडी आपण चिरून घेतली होती ना ती टाकायची. भेंडी आहे ती मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे, ते टाकायचे. आणि ह्याला आपल्याला परतून घ्यायची भेंडी 2 ते 3 मिनिट परतून घ्यायची, भेंडी कोरडी होईपर्यंत. ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचे. हळद टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही भेंडी देखील परतून छान घेतली देखील आहे, कोरडी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला शेंगदाण्याचा कूट 1 चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं या भेंडीमध्ये. भेंडी बघू शकता तुम्ही अगदी झटपट पद्धतीने देखील बनवून तयार झालेली आहे. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. इथे आपली भेंडीची भाजी देखील बनवून तयार झालेली आहे. आपल्याला झटपट अशी तांदळाची खीर बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. मी या ठिकाणी म्हशीचं घेतलेलं आहे दूध, तुम्ही या ठिकाणी गायचं देखील घेऊ शकता. आता सुरुवातीला दूध आहे ते उकळून घ्यायचं आहे. दूध उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला साधारण पाऊण कप इतकी साखर घालायचे. पाऊण कप आणि थोडीशी वरती पाव कप घातलेली आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं. आणि इथे तांदूळ देखील आपण अर्धा तास भिजत ठेवला होता ना, ते देखील छान भिजला देखील आहे. आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा तांदूळ आहे ना तो काढून घ्यायचा आहे पूर्ण. तांदूळ काढून घेतल्यानंतर ह्याला झाकण ठेवायचं आहे. याला आपल्याला बघू शकता अगदी रवा असतं ना, रवा कसा असतो ना अगदी तसं या टेक्स्चरचं आपल्याला ही वाटून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने. इथे उकळी देखील आले आहे, साखर देखील आपली छान विरघळली देखील आहे दुधामध्ये. बघू शकताय अगदी 2 ते 3 मिनिटानंतर साखर छान विरघळली की उकळी देखील आल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मिल्क पावडर. इथे मी मिल्क पावडर साधारण पाव कप इतकी घेतलेली आहे, ती टाकायची. त्याच्यामुळे काय होतं टेस्ट खूप छान येते आपल्या खिरीला. त्याच्यामुळे मिल्क पावडर टाकायची. नसेल टाकली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही आहे, पण मी टाकते. असेल तर टाका, नाही टाकली तरी सुद्धा चालेल. आता याला मिक्स करून घ्यायचं आणखी एकदा मिल्क पावडर टाकल्यानंतर. आणि तांदूळ वाटत असताना जास्त पेस्ट वगैरे करायची नाही, अगदी आपण रव्यासारखं पाणी टाकून वाटायचं. म्हणजे टेक्स्चर खूप छान येतं आपल्या खिरीला. त्याच्यामुळे तांदूळ वाटत असताना जास्त बारीक वाटू नका. आता ज्यामध्ये आपल्याला टाकायचे पिस्ते आणि काजू बदामचे काप टाकायचे कट करून घेतलेले. मिक्स करून घ्यायचं या खिरीला तांदळाच्या. बघू शकता तुम्ही अगदी झटपट पद्धतीने मस्त बनवून तयार झाले. अगदी घरात सुगंध पसरलेला आहे, अगदी अप्रतिम चवीची लागते. इथे आपल्या 3 वेलची पूड आहेत कुटून टाकलेली आहे, ती टाकायची आहे. आणि एकदा आणखीन याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मस्त आपली झटपट पद्धतीने खीर देखील बनवून तयार झाली. तुम्हाला सांगते अप्रतिम चवीची लागते ही खीर. माझ्या घरच्यांना सुद्धा फार आवडली ही खीर, अप्रतिम चवीची लागते. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. आता ही गव्हाची कणिक आहे ना एकसारखी करून घ्यायची, म्हणजे एकसारखा गोळा होतो आपला. आणखीन एकदा आता इथे आपल्याला पोळी एवढा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. चपाती एवढा आपण करून घेतो रेग्युलर तेवढा करून घ्यायचा. या पद्धतीने गोल गरगरीत करायचा आणि पिठामध्ये घोळवायचे. आपल्याला पीठ लावायचं आहे या गोळ्याला आणि आपल्याला अगदी छोटीशी पोळी लाटायची आणि ह्याला आतून तेल लावायचं आणि थोडंसं पीठ टाकायचं. आणखीन एक घडी करायची, तेल लावायचं आणि पुन्हा पीठ टाकायचं आणि आपल्याला याला घडीची पोळी छान लाटून घ्यायची या पद्धतीने. बघू शकताय तुम्ही लाटण्याने छान. आणि लाटताना कडा लाटायच्या, मधून पण लाटायचं, पण कडा ज्या आहेत एकसारख्या छान लाटून घ्यायच्या. छान अशी पातळ आपली पोळी तयार होते चपाती. इथे बघू शकता तुम्ही चपाती लाटत असताना छान एकसारखी अशी लाटायची आणि कडा लाटून घ्यायच्या आहेत या पद्धतीने. गोल आकार छान लाटून घ्यायचे पोळीसुद्धा. इथे आपली पोळी देखील बनवून तयार झालेली आहे. तवा देखील गरम झालेला आहे. तवा गरम करत असताना गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला हाय ठेवायची आणि ही पोळी तव्यावरती टाकायची. एक बाजू छान शेकली की पलटून घ्यायची या पद्धतीने. तेल लावायचं आहे दोन्ही बाजूनी. बघू शकता तुम्ही अगदी टम्म देखील फुगली देखील आहे, मस्त अशी गुबगुबीत मस्त तयार झालेली आहे चपातीसुद्धा. आता दोन्ही बाजूनी सुद्धा खरपूस मस्त अशी भाजून घ्यायची. इथे आपली घडीची पोळी देखील बनवून तयार झालेली आहे चपाती. आता ही तव्यावरून काढून घ्यायची आहे. इथे बघू शकताय आता आपण
जी सोमवारसाठी उपवास सोडण्यासाठी जी थाळी आपण तयार केलेली आहे ती आता आपण सर्व करणार आहोत। मस्त अशी बघू शकताय वरण आणि चवळीची भाजी आणि मस्त अशी गोडामध्ये बनवलेली आहे तांदळाची खीर आणि भात देखील बघू शकताय अप्रतिम चवीचं लागते। सगळे अशी सात्विक थाळी तुम्ही सुद्धा या पद्धतीने सोमवार स्पेशल उपवास सोडण्यासाठी थाळी करून बघा। आणि हो मंडळी, सगळे पदार्थ अप्रतिम चवीचे झाले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खीर सुद्धा खूप अप्रतिम चवीची झाली होती बरं का। आणि तुम्हाला टेस्ट करून सुद्धा दाखवते आता, बघू शकता तुम्ही। चवळीची भाजी सुद्धा अप्रतिम झाली होती अगदी झटपट पद्धतीने आणि खीर सुद्धा तुम्हाला टेस्ट करून दाखवते आता, अप्रतिम झाली होती खीर सुद्धा, चवीला सुद्धा टेस्ट खूप छान होते। आता तुम्हाला माझी मुलगी सांगेल कसं झालं आहे ते। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब। आणि या रेसिपी तुम्ही इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती देखील पाहू शकता। इंस्टाग्रामला फेसबुकला देखील फॉलो करा। अशा छानशा रेसिपीमध्ये भेटूयात। वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद।